शेतकरी मित्रांनो, आपल्या विदर्भातील प्रसिद्ध शंकरपट म्हणजे नरखेड तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी भरणारा शंकरपट। भाऊ काय नाव आहे तुमचं? भाऊ कुठल्या गावून आले तुम्ही? आणि काय नाव काय बैलजोडीचं? बैलजोडीचं नाव काय? बादल। आणखी दुसरा बैल आहे का? बादल आणि सिकंदर। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती छान नाव आहे या ठिकाणी बैलजोडीचे, बादल आणि सिकंदर। आणि भाऊ कुठल्या गावचे? नांदा गोमुख या ठिकाणी त्यांनी बैलजोडी आणलेली आहे शर्यतीसाठी या ठिकाणी। आणि तुमची शर्यत झाली का भाऊ? शर्यत झाली आहे का? किती भाऊ? आणि किती सेकंदामध्ये? 6:21। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती आनंदाची बाब या ठिकाणी आहे शेतकऱ्यांसाठी। 6.21 सेकंदांनी त्यांनी या ठिकाणी दुसरा क्रमांक मारलेला। आणि पाहूया की सर्वांची नजर सध्या लागलेली आहे फायनलवर। आणि आज सावरगाव येथील शंकरपटाचा हा दुसरा दिवस आहे। आणखी त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया। भाऊ तुम्ही दरवर्षी येता या ठिकाणी? आणि कसा काय वाटतं तुम्हाला हा पट? कुठल्या कुठल्या गावावरून या ठिकाणी बैलजोड्या येतात? बुलढाणा, बैतूल, अमरावती, MP, UP दूर दूर येतात। आणि सर्व सुविधा आहे का या ठिकाणी? सर्व सुविधा आहे, जसं बैलजोडीसाठी चाऱ्यांची वगैरे व्यवस्था, पाण्याची वगैरे व्यवस्था। आणि भाऊ बक्षिसाबद्दल काय बोलाल? कसं काय पहिलं बक्षीस? 2 गट आहे, जनरल गट आहे, 51,000 रुपये। आणि पाहू शकता मित्रांनो खूप छान या ठिकाणी। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चाकोलीवर धावण्यासाठी याच शेकड्याचा वापर केला जातो। आणि आपल्या नंबरचा या ठिकाणी वाट पाहत आहे जोडी मालक। आणि दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी नागरिक सुद्धा पाहण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आत्ताच बैलजोडी धावून आलेली आहे। किती छान शर्यष्टी आणि तितकाच आनंद जोडी मालकांना। जर व्यवस्थित चाकोलीवरून जर बैलजोडी जर धावली तर अतिशय त्यांना आनंद होतो। आणि जवळपास 15,000 ते 20,000 नागरिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सावरगाव येथील शंकरपट पाहण्यासाठी आलेले आहे। शंकरपट या ठिकाणी भरलेला आहे आणि दूरदूरून या ठिकाणी नागरिक आलेले आहे शंकरपट पाहण्यासाठी। आणि त्यांनी आपली या ठिकाणी जोडी आणलेली आहे। किती छान नाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता। ज्याप्रमाणे बैलांचा सण, शेतकऱ्यांचा सण, त्यांच्या बैलजोडीचा सण पोळा असतो, त्याचप्रमाणे शंकरपट सुद्धा इतकाच आवडीचा त्यांचा हा सण असतो। आणि वर्षातून एकदाच हा शंकरपट नरखेड तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी भरतो। आणि दूरदूरून शेतकरी या शंकरपटाचा आनंद घेण्यासाठी येतात। आणखी काही शेतकऱ्यांशी आपण चर्चा करूया या पटाबद्दल।